दिसतात. यावेळेला रिव्हर्स प्रमोद भाडगे ब्रँड आहे हा सुद्धा. त्याच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. सलगचे 2 चेंडू आणि 2 चौकार आलेत प्रमोदच्या बॅटमधनं. पीएलडी स्पोर्ट्सचे मालक सुद्धा आहेत. त्यांच्या स्वतःच्या बॅटचा ब्रँड सुद्धा आज या विभागाला लाभलाय आणि तो देखील धुमाकूळ घालतोय. युट्यूब चॅनल देखील आहे या विभागाला नक्कीच लाभलेलं एक चांगलं व्यक्तिमत्व. व्लॉगिंग असेल, क्रिकेट व्लॉगिंग असेल, त्याप्रमाणेच या स्पर्धेत त्यांचं देखील एक महत्वाचं स्थान आहे. पुन्हा एकदा रिवर्स, पुन्हा एकदा 30 दिशा आहे. आता पाहावं लागेल किती धावा मिळतील. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. आता दुसऱ्यासाठी निघालेत का आणि पहा, पाहता पाहता या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. ज्या ठिकाणी एकच धाव मिळाली हवी होती तिथे आता 2 मिळाल्यात. धावा येत आहेत, धावा बनतायत आता मैदानाच्या आत, कारण याच मैदानावर सराव देखील असतो या खेळाडूंचा. आता नक्कीच पंच आपले हात समांतर पसरवून कळवतील की येस इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव, धावसंख्या 23. यावेळेला बिगिट करायचा होता, कनेक्शन झालेलं नाहीये. अंगावर आधायला हा बॉल आणि तरी सुद्धा ही एक धाव मिळते. आज एकूण एक बलाढ्य संघ या स्पर्धेत खेळताना आपण पाहणार आहात, पण त्यासोबतच वेळेकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. 12 वाजून 22 मिनिटे झालेली आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानात. त्यावेळेला हेलिकॉप्टर खोदून काढायचा प्रयत्न तर होता, पण बॉल चाललाय हवाई सफर करत आर पार. चेंडू होतोय फरार. 6 धावा येत आहेत. षटकार, बिग हिट. दिनूच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा मोठा फटका आपण पाहतोय. नक्कीच याच परिसरातून जात असताना आज प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट देखील हा खेळाडू खेळतोय. शिफा स्ट्रायकर या संघामध्ये एक जागा बनवली आहे आणि त्या संघामार्फत खेळत असताना चांगलं प्रदर्शन, त्यानंतर मुंबईच्या बाहेर जाऊन सुद्धा सुरतमध्ये चांगली फलंदाजी याच फलंदाजाने केली होती. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पण जिथे खेळायचा होता फटका तिथे गेला नाहीये. पण आता घडलंय काय, जीवनदान दिलंय आपण. कोणाला दिलंय? दिनेश तरेला. दिनेश देखील सांगतोय मला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता, पण बॉल मिड विकेट कडे गेला. षटकाची आता झाली समाप्ती आणि 2 षटकांअखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर 31 धावा. एवढं पाठ करून आला तू सगळं सांगायला. चला प्रमोद, आता आपल्यासाठी एक पारितोषिक आहे. सागर तरे तुमचे मित्र, त्यांनी आता सांगितलंय जर प्रमोदने सलगचे 3 षटकार रिव्हर्स मारत जर खेचले तर 1,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आरिफ, नवीन गोलंदाज आरिफ येतोय नवतरुण संघाकरिता. डबल बॅटची कडे, पुन्हा एकदा बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये आलाय आणि बॉल निघालाय सुद्धा आता सीमारेखा बाहेर. चौकार येतोय, 4 धावा. चला सागर मंचली यांच्यातर्फे ते पारितोषिक आहे. सागर तरे नाहीयेत.
₹1000 पारितोषिक प्रमोद साठी असेल. हा ट्रेक शेतकऱ्यांकरिता पण ते रिव्हर्स असायला हवेत. यावेळेला पुन्हा फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि वंडरफुल सुद्धा षटकार आलाय. दिनेश ऑन फायर आता. चला प्रेक्षकांना मी सांगितलंय कोणी आता बसून राहू नका. फलंदाज ज्याप्रमाणे षटकार चौकार खेचतायत 100-100 रुपये तुम्हाला मिळतील. हॅट्रिक 3 षटकारांवर देखील पारितोषिक आहे. हॅट्रिक वर सुद्धा पारितोषिक आहे. मित्रांनो सर्वांनाच आता पारितोषिकांची लई लूट करण्याची एक संधी आहे. हा पुन्हा एकदा आपण बॅनर्स पाहत होतो या स्पर्धेचे ज्या मार्फत आज सर्वांनीच पुरस्कृत केली ही स्पर्धा आणि कुठल्याही बड्या नेत्याकडून काही न घेता ही स्पर्धा आज बिना प्रवेश शुल्क एकटाच्या हिमतीवर केलेली आहे. चला पुन्हा एकदा बॉलची हवाई सफर. प्रेक्षक आहेत पण नाही. आता घडलंय काय? त्या फिल्डर पेक्षा मागचा प्रेक्षक खुश होता. 100 रुपयाची सोय होईल वाटतं. पण बॉल मैदानाच्या आतच राहिला. ते बघा ते करून दाखवतात की कशी मी कॅच पकडली असती पण उपयोगात नाही. या बॉल मैदानातच आहे. 100 रुपयांचं पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर जर झेल पकडले तर दिनूनी नक्कीच मला वाटतं आज सकाळी सकाळी काळबादेवीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन आलाय. ज्याप्रमाणे आता झेल त्याचे 2 ड्रॉप झालेत आणि आपण झेल अशा प्लेयरचे ड्रॉप करू शकत नाही. शपराक नक्कीच देईल आता तो. मी सांगितलं होतं आधीच जर आपण संधी दिलीत तर संधीवर तो सोनं काय डायमंड करतो आणि म्हणूनच दिनेश तरे आता बरसतोय मैदानाच्या आत. सागर बनशेली यांच्यातर्फे अजून एक पारितोषिक आता घोषित झालंय. जर दिनेश यांनी या स्पर्धेत या मॅच मध्ये आता 50 धावा जर लगावल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिनेश साठी असेल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 48 धावा 48. यावेळेला खोदून काढायचा होता. या देखील बॉलला एक धाव मिळाली आहे. दुसऱ्याचा तर प्रयत्न होईल का तर नाही. धावसंख्या 49. धावसंख्या 49 आणि वैयक्तिक आता फलंदाजी करतोय दिनेश तो म्हणजे 33 धावांवर 34 धावांवर. दिनेशला जर आपण पाहिलं तर अगदी शांत आणि संयमी असा खेळाडू. जास्त बोलत नाही पण मैदानाच्या आत असं वाटतं की त्याची बॅट रौद्र रूप स्वीकारते. मैदानाच्या बाहेर जितका शांत मैदानाच्या आत तितकाच खतरनाक. आता प्रमोदची आता पाळी आहे. प्रमोद सांगतोय दिनेशला जर तू फटकेबाजी करशील तर मी देखील काही कमी नाहीये. पुन्हा एकदा घडलंय काय 2200 रुपयात आलाय चौकार 4 धावा. असं वाटलं होतं या ठिकाणाहून की बॅट लागली की काय पण नाही. पंचांच्या नजरेपासून आपण काही लपवू शकत नाही. पंचांनी लगेच सांगितलं या 2200 धावा आहेत. आणि त्यासोबतच 50 धावा देखील पूर्ण होत आहेत काळबादेवी या संघाचे. धाव संख्या आता जाऊन पोहोचते एकंदरीत 54 धावा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला नवीन गोलंदाज लगेच आमंत्रित करा. वेळ नाही आपल्याकडे. नवीन गोलंदाज विल्सन आलेत मैदानाच्या आत. विल्सनला आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय तितकसा प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही तर नाही. यावेळेला चांगला थ्रो. एकच धाव. यापुढील मॅचचे दोन्ही कर्णधारांनी तयारीत राहायचंय टॉस करिता आणि इनिंग ब्रेक मध्येच टॉस केला जाईल. या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायचंय आपण. पुढे सरसावता स्ट्रोक खेळले आहेत पण पुन्हा एकदा तितकंसं कनेक्शन चांगलं झालं नाहीये. पण आता चूक होते. एकच धाव आता. धावसंख्या पुढे सरसावत आपण पाहतोय जाऊन पोहोचली 56.
चला श्री गणेश आणि गोल्डन कर्णधार आपण या लगेच तुमच्या कॉम्बॉक्स कडे. श्री गणेश आणि गोल्डन संघ या वेळेला सुद्धा घडलंय काय, वाईट बॉल आहे, वाईट बॉल नक्कीच असणार आहे. अतिरिक्त धाव, वाईट बॉल आलाय. दिनेश पुढे सरसावलाय. प्रेक्षक आहेत का तिथे? प्रेक्षकांच्याही डोक्याच्या वरून हा बॉल चाललाय षटकाराकरिता. 6 धावा, सह्याद्री चषक षटकार येतोय. रिप्ले पहा कसा पुढे सरसावला, फुटवर्कचा वापर केला, बॉलला आपल्या टप्प्यात घेतला आणि आपल्या टप्प्यात असला की आपण कार्यक्रम तर करतोच. अशी फलंदाजी दिनेश शेट्टी आपण पाहतोय. अगदी तोडफोड केली आहे आता दिनू आणि प्रमोदनी मैदानात. यावेळेला रिव्हर्स आहे, संधी आहे, खेळाडू आहेत तिथे, पण आता चूक होणार नाहीये. एका चांगल्या खेळीनंतर दिनेश तरेला परतावलाय बॅक टू द पविलियन. फलंदाज बाद, धाव संख्या आहे ती म्हणजे एकंदरीत 63 धावा. दिनेशला बाद होताना आपण पाहिलं, रिव्हर्सचा फटका जर नक्कीच खेळला नसता तर धावा अजून कुठल्या असत्या त्याने, पण दिनेशला आता बाद व्हावं लागतंय. चला दिनेशची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 41 धावांची एक तडाखेबंद अशी पारी आपण पाहिली दिनेश तरे याची. व्हेरी वेल प्लेड, पण आता बाद देखील तो झालाय आणि मैदानाच्या आत अजून एक तडाखेबंद लेफ्ट हँडेड फलंदाज सिद्धार्थ. आता सिद्धार्थ आले. सिद्धार्थने सुद्धा आल्या आल्या स्वतःहून सांगितलंय की मी आलोय मैदानाच्या आत. एरिया पण माझाच, दरारा पण माझाच आणि आवाजही माझाच. षटकार, सह्याद्री षटक षटकार आलाय. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न आहे आणि हा देखील बॉल चाललाय आणि वा, कॅच कॅच पकडली आहे. या असेच पळत पळत या, लगेच या, लवकर या. 100 रुपये कडक नोट एका हाताने पकडली आहे. आता बघा, त्यांनी कॅच पकडली ना, त्याचे मित्र पण त्याच्या मागे येत आहे. 100 म्हणजे आपण 5 जण, 20-20 एका एकाला भेटतील. कॅल्क्युलेशन झालेत. आता ते येत आहेत, येऊ लागलेत. मुख्य बघा बघा, माणसं बघा त्याच्या मागे किती गोळा झाली. 1 2 3 4 5 तर मला इथूनच दिसत आहेत. ज्यांनी कॅच पकडली तो राहिला बाजूला, मित्रमंडळी आता गोळा झाली आहेत. हॅट्रिक 6 मारतील का आता सिद्धार्थ, हे देखील पाहावं लागेल. षटकाची झाली आहे तर समाप्ती, पण पुढच्या षटकात जेव्हा ते फलंदाजी करिता येतील तेव्हा हॅट्रिकची संधी असेल षटकारांच्या. धाव संख्या 75 आणि आता प्रमोद याचा बॉल अगदी उंच आकाशात गेलाय. गोलंदाज स्वतः येतोय बॉलच्या खाली. कॅच आता पूर्ण होईल का? बॉल कॅच, ब्रिलियंट कॅच. प्रमोद याला आता परतावलंय. चला काळबादेवी संघ लगेच एक आपला ऍडिशनल फलंदाज सुद्धा पाठवा मैदानात. चला ज्यांनी कॅच पकडली आहे ते कुठे आहेत? या लवकर. योगेश मदन यांच्याकडून ते 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 100 रुपये नक्कीच दिलं जाईल. आणि दादा सांगतायत तो कुठला खेळाडू त्याला आमच्या टीम मध्ये घ्या, चांगला कॅच पकडतो एका हाताने. ऑफर सुद्धा आहे, खेळाल का? डबल फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळलेला स्लोक आहे, पण पुन्हा काय फलंदाजी करतायत काळबादेवी संघातील सर्वच खेळाडू. अगदी तोडक कारवाई होते या मैदानात, थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. या, कोणी पकडलेली ती कॅच? या या, वरती या. चला 100 रुपयाची कडक नोट आता लपून आपल्या खिशातून काढतायत दादा, कारण खूप कॅश आणली आहे. आणि या मैदानाच्या नो बॉल सुद्धा आहे. तर बघा, येतोय कॅमेरामॅन, जरा स्टेजवर कॅमेरा दाखव प्लीज. थांबा दादा, उभे तर राहा. आणि या स्टेजवर आपण पाहतोय
₹100 मानकरी आणि आता 100 अगदी धुमाकूळ माजवतील. फ्री हिटचा बॉल होता, कनेक्शन झालं नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 81 धावा. चला हॅट्रिक षटकारांचा आता मौका आहे. हॅट्रिक षटकार आता येतील का? मोठा आपल्याकडे खूप आहेत, फक्त तुम्ही फलंदाजी करा. षटकार आता येईल का? हॅट्रिक षटकार येईल का? ह्याचाच वेध आता प्रेक्षकांना लागलाय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 83 धावा. यावेळेला हॅट्रिक षटकार तर झालेला नाहीये, पण बॉल नोमॅन्स लँडमध्ये जाऊन डिलिव्हर झालाय. एकदा पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता या 2 धावा पूर्ण. आता चला पुन्हा एकदा पकडापकडी मैदानाच्या आत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा आता पूर्ण. धावसंख्या 86. धावसंख्या आपण पाहतो 86 धावा. आता हे उच्चांक आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोड बॉल अजूनही शिल्लक आहेत. अंत आता गोड होईल का काळबादेवी संघासाठी? नाही, अजूनही वाट पाहावी लागेल. घडले काय? डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या झाली आतापर्यंत ती म्हणजे 86. या स्पर्धेतील सर्वाधिक टोटल आपण पाहतोय धावफलकावर 86 धावा. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. यावेळेला फुल टॉस आहे. बॉल उंच आकाशात आहे. प्रेक्षक पुन्हा एकदा येत आहेत आणि आता झेल तर नाही पकडली आहे. चला पुढील टॉस साठी श्री गणेश संघ आणि गोल्डन संघ या. कॅप्टन या लगेच. टीम श्री गणेश आणि टीम गोल्डन. इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत. जर खेळाडू नसले तर नक्की षटकांमध्ये कपात केली जाईल. श्री गणेश मड असे 2 संघ. या वेलकम दोघांचं. टॉसकडे वळतोय आपण. थोडीशी चर्चा देखील होईल कर्णधारांशी. विशाल या बाजूला एक कॅमेरा पण तिथे आहे, तर म्हणूनच कोण कॉल करताय? चला गोल्डन संघ कॉल करतील. हेड्स इज द कॉल आणि टेल्स इट इज. तर श्री गणेश संघ आपण टॉस जिंकला. निर्णय काय? निर्णय आम्ही फिल्डिंगचा घेऊ, कारण की ते रन चेस होतात आहे. समोरची टीम खूप चांगली आहे. माझा मित्रच आहे विशाल. खेळू, चांगला गेम खेळू आणि जिंकूचा प्रयत्न करू आम्ही. पण आज सकाळपासून जर पाहिलं तर धावा चेज होत नाहीयेत. कालच्या दिवसात चेज होत होत्या, आता चेज होत नाहीयेत. ही पहिली मॅच आहे जितकी इतका मोठ्या धावा लगावल्यात. तरी सुद्धा आपण आता गोलंदाजी निवडली आहे. त्यामागील कारण गोलंदाज तुमच्या संघात चांगले आहेत. आमच्या संघात गोलंदाज खूप चांगले आहेत आणि बॅटिंग लाईन खूप लांबपर्यंत आहे. त्याच्यामुळे आम्ही चेस करू आणि ऊन आहे त्याच्यामुळे चेस होईल असं मला वाटतंय. आता किती धावांपर्यंत रोकाल? कारण विशालचा संघ स्वतः विशाल एक चांगला कर्णधार आहेच, पण तितकाच चांगला फलंदाज सुद्धा आहे. किती धावांपर्यंत रोकाल? खरं तर विशाल खूप डेंजर बॅट्समन आहे मालाडमधून. खतरनाकच बॅट्समन आहे. आम्ही त्याचा विकेट घ्यायचा प्रयत्न करू. मग नंतर बघूया. पहिलं त्याचंच मेन टार्गेट आमचं लक्षात असेल. तर विशाल ही महत्वाची गोष्ट आहे. स्वतःचं कौतुक सगळेच करतात. जेव्हा आपण समोरच्याचं कौतुक करतो त्याला मोठं म्हण लागतं. एकदा ह्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर आता विशालची आपण चर्चा करूया. तर विशाल, आता फलंदाजी करायची आहे. निर्णय मनासारखा आहे की मनाविरोधात आहे? कारण हे तुमचं ओळखीचं मैदान आहे. गोल्डन मध्ये देखील कित्येक वर्ष तुम्ही खेळताय, पण आज या मैदानात खेळ करायचा आहे. किती धावा कराल? आम्ही 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू.
आणि समोरच्या संघाने सांगितलं की तुझी विकेट मेन आहे, पण तुझ्या विकेट व्यतिरिक्त अजून असे कुठले खेळाडू तुझ्या संघात जे चांगल्या धावा करू शकतात? हो, आहेत. खूप आहेत. लेफ्ट हँडेड आहेत, राइट हँडेड आहेत. मी नाही चाललो तर ते चालतीलच. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? कारण विना प्रवेश शुल्क घेत असताना ही स्पर्धा आपण खेळतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणातच आयोजन आहे. तर या स्पर्धेबद्दल काय वाटतंय तुला? आयोजन हे खूप सुंदर केलेलं आहे कालबादेवी स्पोर्ट्स क्लबने. आणि इथं इथे हे ग्राउंड तर एकदम सर्व उत्कृष्ट ग्राउंड आहे. इथे चारी ओपन ग्राउंडमध्ये खेळायची मजा तर वेगळीच असते. तर चला अजून एक चांगली मॅच पुढील मॅच मध्ये येईल आपल्या भेटीला. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. मान्यवरांचा पुन्हा एकदा करत आभार आणि वळूयात पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आता पाठलाग होईल नाही होईल हे आता पाहावं लागेल. पहिलं षटक हाताळण्याकरिता संघाचा महत्वाचा मोहरा दिनेश तरे. पहिलाच बॉल उंच आकाशात आहे. प्रेक्षक सुद्धा मैदानाच्या बाहेर झेल पकडण्यासाठी सज्ज आहेत. पण व्हॉट अ कॅच! काय कॅच टिपली आहे प्रमोद, वा. आपली सिद्धता मैदानाच्या आत दाखवण्याकरिता त्या प्रमाणाचा खेळ तुम्हाला करावा लागतो आणि तो खेळ आता प्रमोदचा झालाय. पहिल्या षटकात मागच्या दिशेने धावत पळत असताना ती मेहनत केली आणि हा कॅच देखील कंप्लीट केलाय. चला राम यादव क्रिएटिव्ह इव्हेंट्स यांच्यातर्फे प्रमोद ₹200 आलेत. ₹200 प्राप्त हुए असा मेसेज आलाय आता तुझ्या फोनवर आणि नक्कीच कौतुक करायला पाहिजे होतं. पुन्हा एकदा रिप्ले पाहूयात. दिनेश ज्याप्रमाणे गोलंदाजी मार्गवर सज्ज होता, पहिल्या बॉलवर बिगिट करायचा प्रयत्न केला. बॉलच्या खाली खेळाडू आला प्रमोद, मागच्या दिशेने पळत होता, धावत होता, प्रयत्न करत होता आणि काय कॅच टिपली आहे, वाह. आता घडलंय काय? नो बॉलचा इशारा आलाय. पुढील चेंडू असेल फ्री हिट. मेडिकलला पाठव ना. स्लोवर पण होता या वेळेला. वाईट बॉल येतोय तरी दिनेशच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपण पाहतोय, कारण नक्कीच त्यांनी फलंदाजाला बीट केलं होतं गती परिवर्तनामध्ये, पण तरी सुद्धा फ्री हिट आता कंटिन्यू आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे. बिग हिट आता येईल का? पुन्हा एकदा बॉल समोरच्या दिशेने खेळलेला आहे. पाठलाग चालू आहे. 3 क्षेत्ररक्षक आहेत. काळबादेवी संघाचा एक क्षेत्ररक्षक येतोय आणि थ्रो देखील अगदी अॅक्युरेट होतोय. चांगली फेकी पहिल्या बेस्ट फिल्डिंग चौकार येतोय. 4 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि पहिल्या षटकात हवा तसा खेळ आतापर्यंत झालेला नाहीये. कारण एक मोठा धावसंख्या आपण पाठलाग करताय, पण त्या मोठ्या धावसंख्येकडे जाण्याआधी चांगली गोलंदाजी आता होते मैदानात. या वेळेला पुन्हा एकदा फुलटॉस होता. यावेळेला सुद्धा बीट झालाय फलंदाज आणि षटकाची झाली समाप्ती. एका षटका अखेरीस धावसंख्या 8, एक गडी बाद. एकच मिनिट सर, एक मिनिट, एक मिनिट कॅल्क्युलेट कर. एक मिनिट सर, एक मिनिट. चला, 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मैदानात. धावसंख्या 8 झाली आहे. सरांचं अगदी लक्ष होतं. सर लगेच सांगितलं सरांनी 2 चेंडू आहेत. या वेळेला सुद्धा समोरची दिशा आता निवडली आहे, पण आता धाव घेतली जाणार नाही. तो शेवटचा बॉल असेल षटकातला. या वेळेला चांगला बॉल आहे, अगदी वाईड यॉर्कर. प्रयत्न केला होता फलंदाजाने स्ट्रोक खेळण्याचा, पण आता झाली षटकाची समाप्ती आणि धावसंख्या 8, एक गडी बाद. नवतरुण संघाकडे ती क्षमता आहे. नवतरुण संघ देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, पण आता तशी फलंदाजी करावी लागेल. कारण ही स्पर्धा नक्कीच नॉकआउट पद्धतीची आहे आणि इथे तुम्हाला दुसरा मौका दिला जाणार नाही. आणि म्हणूनच चान्स आहे आणि जोपर्यंत टाइम आहे टाइमचा वापर करा. कारण एकदा वेळ गेली की ती वेळ पुन्हा येत नाही. आता गोलंदाजी मार्कवर प्रमोद. प्रमोद झाडगे स्वतः या स्पर्धेत एक आयोजकांच्या भूमिकेला थोडीच तोड त्यांची देखील साथ लाभली आहे. पीएलडी स्पोर्ट्स देखील सांभाळत ते कार्य करतायत. युट्यूब चॅनल देखील आहेत. 30,000 फॉलोअर सबस्क्रायबर्स देखील युट्यूबवर. हे काही खाण्याचं काम नाहीये आणि त्यांच्या मार्फत क्रिकेटचा खेळ देखील चांगलाच होतोय मैदानाच्या आत. 200 रुपयांचे मारितोषिक देखील ठरलेत. मला बॅकफुटवर गेले फुल करायचा होता. किती धाव मिळतील हे पाहावं लागेल. गरम होतोय धावसंख्या एकेरीने आता पुढे सरसावते. 9 धावा आपण पाहतोय. त्यावेळेला ऑफ कटर आहे. नाही, वळला आहे बॉल, पण आता पाहावं लागेल पिचिंग कुठे आहे. आणि येस, पिचिंग बाहेर आहे, पण पंचांच्या आधी प्रमोदनीच सांगितलं की ह्या वेळेला बॉल बाहेरच पडलाय. ही खेळाडू वृत्ती आहे आणि याच खेळाडू वृत्तीमार्फत त्यांनी सांगितलं की बॉल बाहेर पडलाय. पुढील चेंडू फ्री हिट असेल. आता संधीचं सोनं करावं लागेल. बेकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा ऑफ कटर. समोरची दिशा निवडली आहे. दिनेश आहे तिथे. नाही, थोडासा लांबवर होता दिनेश, तरी सुद्धा एक धाव मिळते आणि एकावर समाधान देखील मानावं लागतंय आता. सिंगल डबल्सने तितकासा काही असर पडणार नाहीये, फरक पडणार नाहीये काळबादेवी संघाला. कारण त्यांना माहिती आहे की आपण धावा चांगल्या कुठलेल्या आहेत. त्या धावांचा पाठलाग करण्याकरिता बेग हिट करावे लागतील. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ कटर. यष्टांच्या मागे किशोर यांना आपण पाहतोय. त्यांच्या मार्फत देखील चांगलं कार्य झालंय. हातवाडीच्या मैदानात किशोरची बॅट देखील अगदी तळपली होती. आज तितकासा काही त्यांना खेळ करता आले नाहीये, पण त्यांच्या जोडीस जोड प्रमोद आणि दिनेशची बॅट चालली. सिद्धार्थने देखील चांगली फलंदाजी केली, पण नवतरुण संघ देखील काही कमी नाहीये. इथून देखील मैदानाच्या आज सामन्यामध्ये ते लोक वापसी करू शकतायत. पुन्हा एकदा ऑफ कटर. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न, पण आता नो बॉल. लाईनीच्या बाहेर पडलेला तो पाय आणि त्याचमुळे आलेला हा नो बॉल. फ्री हिट असेल. पुढील चेंडू. नो बॉलचा आला इशारा.
पुन्हा एकदा ऑफ कटर, पुन्हा एकदा समोरची दिशा. आता पाहूया किती धावा मिळतील. दिनेश आहे तिथे आणि दिनेशने थ्रो देखील केला बॅटिंगच्या दिशेने, पण आता चूक झाली आहे यशी रक्षकाकडून आणि लगेच त्यांनी ते मान्य सुद्धा केलंय की हो माझ्याकडून ती चूक झाली आहे. कालच्या दिवसात पंचांच्या भूमिकेत देखील आपण किशोर यांना पाहिलं होतं. सलग 5 सामने त्यांनी पंच म्हणून मैदानाच्या ती भूमिका पार पाडली होती, पण आजचे आमचे देखील दोन्ही पंच अगदी दर्जेदार कार्य करतायत. इतक्या उन्हात तिथे उभं राहणं सोपं नाहीये आणि फक्त उभं नाही राहायचंय, प्रत्येक गोष्ट पाहायची आहे, चाचपडायची आहे, त्यानंतर निर्णय सुद्धा द्यायचे आहेत. हे काही सोपं नसतं. पुन्हा एकदा ऑफ कटर, पण या वेळेला वेट केलंय आणि त्यानंतर फटका खेळलाय. जेल आता ड्रॉप केलाय प्रेक्षकांनी. 100 रुपये तुमची प्रतीक्षा करत होते, पण आता ते मिळणार नाहीयेत कारण कॅच झाली आहे ड्रॉप. बॉल कॅप्चरिंग पहा प्रोलिंग मार्फत शेवटच्या क्षणापर्यंत अगदी बॉल टिपला जातोय. प्रत्येक क्षण टिपले जात आहेत. कौतुक असेल त्या कॅमेरामॅनचं सुद्धा. दोन पाण्याच्या बॉटल घे बिस्लेरी वाल्या. किती झाले? किती झाले? चला, तर आता आपण पाहतोय षटकाची झाली समाप्ती आणि षटकाअखेरीस धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 20 धावा. 18 चेंडू आणि आता 73 धावांची गरज आहे. जयेश आलाय का गोलंदाजी मार्कवर? जयेश, चला 18 चेंडू 73 धावांची गरज आहे. यापुढील सामन्याचा कॉल झालाय नाणेफेकीचा. पहिलाच बॉल लेग कटर आणि लेग कटरला अगदी कटच केलाय. झेल झेल होतोय का? नाही. आता पहा, प्रेक्षक सांगताय जर तू नाही पकडणार तर मी तुला पण पकडू नाही देणार आहे. एकानी पकडा, हवं तर 50-50 करून घ्या, पण कॅच ड्रॉप करू नका. जसा बॉल उंच आकाशात जातो ना तिकडे गर्दी जमते. चला, किशोर दादांसाठी पुन्हा एकदा आता पारितोषिक आलंय. जर 2 झेल कंप्लीट केल्या तर 2000 रुपये देण्यात येतील. आता लेग स्पिन आहे, पुन्हा एकदा बॉल हवेत. आता जाळ रचलं होतं आणि एक सहज सोप्पा झेल, फलंदाज बाद. दिनेश बाबर यांच्यातर्फे 1000 रुपये. 1000 रुपये जर 2 कॅच कंप्लीट केल्या तर. चला, नवतरुण संघ एक नम्र विनंती आहे, नवीन फलंदाज पाठवून द्या मैदानात. पडझड आपण पाहतोय नवतरुण संघाची. कुठे ना कुठे फर्स्ट इनिंग मध्ये जर पाहिलं तर धावांचा उच्चांक रचला होता प्रतिस्पर्धी संघाने आणि त्याचाच असर देखील दिसू लागलाय. पुन्हा एकदा संधी आहे, संधी आहे आता. नाही नाही नाही, प्रमोद थोडेसे लांबवर होते. विल्सन साठी पहिल्याच बॉलवर आता विकेट बाद करण्याची संधी होती. यूफोरिया किसके काम में आता है? यूफोरिया ये मशीन है ऑडियो के लिए ना, ये भी उसका ही है ना? कैमरा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या जयेश याची सुद्धा. पुन्हा एकदा लेग स्पिन, समोरची दिशा आता निवडली आहे. बॉल थांबणार नाहीये. कॅमेरामॅनच्या अगदी मच्चांवर गेलाय तो बॉल. चौकार आलाय. 4 धावा. यानंतर शेवटचे मला वाटतं एका बॉलचा खेळ असेल. यावेळेला चांगला चेंडू हाताळलाय. षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांअखेरीस धावसंख्या 31.
चला नवीन गोलंदाज लवकर घ्या प्लीज. 12 चेंडूंचा खेळ आहे. आपण स्वतः आयोजकाच्या भूमिकेत आहात आज या स्पर्धेत आणि म्हणून विनंती असेल चला लगेच घाई करा. 12 चेंडूंचा खेळ आहे. 12 चेंडूंमध्ये आता एकंदरीत 62 धावा करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकारच खेळायचा आहे आता. नवीन गोलंदाज दर्शन आलेत. दर्शनच्या पहिल्याच बॉलवर हुक केलाय बॉलला. बॉल चाललाय निघून चाललाय सीमारेखा बाहेर चौकार. पहिल्या बॉलवर चौकार आलाय आणि कदाचित आता या मॅच मध्ये नमो तरुण खेळाडूंना संधी देत आहेत मला वाटतं काळबादेवी संघ. आता लेग स्पिन आहे. चांगला वळवलाय बॉलला. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा लेग स्पिन. यावेळेला बॉल उंच आकाशात आहे. खेळाडू आहेत बॉलच्या खाली. चूक होत नाहीये. प्रमोद टिपतोय अजून एक झेल. फलंदाज होतोय बाद. चला नवीन फलंदाज नवतरुण संघ पाठवून द्या मैदानात. विकेट आली आता आणि विकेट नंतर आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज सुद्धा आला आणि पहिला बॉल त्याच्यासाठी डॉट आलाय. ओटीसी स्पोर्ट्स वैभव बोधनकर यांची ही संकल्पना. आणि यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे पण काय घडलंय नक्की शरीराला आदळलाय काय हा बॉल नाही. वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा लेग स्पिन. समोरची दिशा. खेळाडू आहेत दिनेश. चूक होत नाहीये. अजून एक सफलता. शेवटचा एक बॉल असेल. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलसाठी फलंदाज सज्ज आहेत मैदानाच्या आत. जितू आणि जितूच आहे का दोन्ही जितू आहेत. चांगला बॉल आहे पण वाईड. बराच मोठा वळण आणि त्यावर वाईड बॉल आलाय. जितू आणि अजय यावेळेला सुद्धा चांगलं वळण प्राप्त केलंय पण आता हा बॉल फेअर आहे असं कळवतायत का पंच नक्कीच. आणि षटकाची झाली समाप्ती. चला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज येऊ द्या लगेच. चला चला 6 चेंडू शिल्लक आहेत. लगेच घाई करा. 6 चेंडूंमध्ये हा सामना आता फार लांब निघून गेलाय. गोलंदाजी मार्कवर कोण येत आहे. एकनाथ. एकनाथ या नावाची चर्चा तशी बरीच आहे महाराष्ट्रात.
आता गोलंदाजीवर एकनाथ आपण पाहतोय. पहिला चेंडू एकनाथ याचा उंच हवेत आहे. दिनेश चुकच नाही करणार. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. पुन्हा एकदा यावेळेला चांगला लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर काय वळलाय बॉल. डॉट बॉल नाही तर हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी खोलवर पद्धतीचा मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. एक धाव मिळते. एकावरच समाधान देखील मानावं लागतंय. जस्ट अ सिंगल. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला यानंतर गोल्डन आणि श्री गणेश कुठलाही वेळ न घेता लगेच मैदानाच्या आत जा. फलंदाजी करणारा संघ एकत्रित 3 फलंदाज पाठवा. यावेळेला लो फुल टॉस होता. त्याला दिशा दाखवायचं काम केलंय. पण तरी सुद्धा फलंदाज बाद झालाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला लगेच घाई करा. लगेच स्पीड अप. पुन्हा एकदा बॉल उंच आकाशात तर आहेच. पण पुन्हा एकदा विकेट. आणि आता हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकची संधी. हॅट्रिक आता पूर्ण होईल का? पारितोषिक आहे हॅट्रिक वर. चला हॅट्रिक बॉल. आता हॅट्रिक पूर्ण होईल का? टेस्ट मॅचची फिल्डिंग लावतायत आता. सगळे खेळाडू जवळ आणले आहेत. हॅट्रिक बॉल. आता हॅट्रिक पूर्ण होईल का? आजच्या दिवसात एक हॅट्रिक तर झाली आहे पूर्ण. यावेळेला नाही. बचावले आहेत. एकनाथ यांना वाटलं होतं की 1,000 रुपयांचं पारितोषिक भेटेल मला जर मी हॅट्रिक पूर्ण केली. पण ती हॅट्रिक पूर्ण झालेली नाहीये. आणि हसतायत. त्यांना देखील माहिती आहे की हॅट्रिकचं महत्व काय होतं. शेवटचा बॉल. यावेळेला काय घडलंय? आता फलंदाज बाद झालाय. एक बॉल मध्ये आलाय. पण त्यामुळे 4 विकेट्स घेतल्या आहेत. एकनाथ यांनी काय गोलंदाजी राहिली आहे. सर चला श्री गणेश मड आणि गोल्डन संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या. विनंती आहे आपण जेवण आलंय लगेच जेवणाचा आस्वाद देखील घ्या. आणि या मॅच साठी आता कॉम्बॉक्स मध्ये देखील होईल बदल. मी देखील थोडंसं जेवण जेवतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा जोडतो तुमच्या सोबत. धन्यवाद.
सराव. मानव मॅचकडे वळूया, पण त्याआधी आपण सन्मान चिन्ह देऊन घेऊयात नवतरुण संघाला. तर नवतरुण संघ आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. ये दिनेश, तोपर्यंत ये. पण तुला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील देऊयात. व्हेरी वेल प्लेड. दिनेश तरे नक्कीच आज त्याला का ब्रँड म्हटलं जातंय ते पुन्हा एकदा त्यांनी दाखवलंय. चर्चा त्याच्याआधी देखील होईल नक्कीच. लाजतोय तो. चालेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला, सन्मान चिन्हासाठी नवतरुण संघाने यायचंय. एक प्रतिनिधी पाठवून द्या नवतरुण संघ. नवतरुण एक खेळाडू पाठवा तुमचा प्रतिनिधी. चला, बॅट्समन पाठवा ना लगेच. मॅच थांबली नाही पाहिजे. श्री गणेश गेलेत आतमध्ये. गोल्डन संघ विशाल बॅटर पाठवून दे तुझे. चला पंच, आपण देखील मैदानाच्या आत जा लगेच. जाईल नवतरुण या संघाच्या या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल.